हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल मेकॅनिकल गुरुजी। आज आपल्याकडे इंट्रा V30 आली आहे। तिचं आपण क्लच प्लेट उघडलेलं, आता क्लच प्लेट आपण फिटिंग करणार आहे। ते कसं चला तुम्ही दाखवतो। हे बघू शकता, नवीन क्लच प्लेट आणलं आपण। बघा, प्रेशर प्लेट आणि क्लच प्लेट दोन्ही एकदम कसे थिकनेस, एकदम डार्क थिकनेस आहे। आता आपण याचं क्लच बेरिंग पण चेंज करणार आहे। हे जे क्लच बेरिंग आहे हे पण चेंज करणार आहे। याला 12चा बोल्ट आहे, हे दोन्ही बोल्ट आपल्याला काढायचे क्लच बेरिंगला। हे बघू शकता, असं आपण लूज केलं। आता बोल्ट काढतोय 12चे। सावकाशपणे तुम्हाला लूज करायचं, कारण की प्लास्टिकचं आहे, जसं सगळं फायबर आहे। बेरिंगचं जे कवर आहे ते फायबरचं आहे, त्याचं तुम्हाला सावकाशमध्ये उघडायचं आहे सगळं। हे बघू शकता, बेरिंग अख्खी काढले आपण। हे बघू शकता, आता आपण नवीन बेरिंग आणली आहे। आता ही बेरिंग आपल्याला इथं फिटिंग करायची, बरोबर स्मूथमध्ये फिटिंग करायची तुम्हाला, बरोबर लेवलमध्ये। हे बघू शकता, असं लावलं आपण। आता जे 12चे बोल्ट जे आपण लूज केले ते तुम्हाला टाईट करायचे आहेत एकदम स्मूथली। क्लच बेरिंग टाईट करून झालं आहे आपलं। आता आपण क्लच प्लेट फिटिंग करणार आहे। आपण प्रावेल पिसून घेतलं आहे, आता आपण क्लच प्लेट प्रावेलवर बसवणार आहे। हे बघू शकता, असं क्लच प्लेट आपण फिटिंग केलं आहे। त्याच्यात एकदम नॉर्मल टाईट करायचे। मग तुम्हाला हे जे मिनिंग दिसते आतली, हे जे आतली मिनिंग दिसते तुम्हाला, हे बरोबर लेवल घ्यायची तुम्हाला मिनिंग। गिअरबॉक्स फिटिंग होतं याच्यात, बरोबर मिनिंगमध्ये मॅच झालं ना, मिनिंग तुम्ही बरोबर मॅच केली ना, तर आपला गिअरबॉक्स एकदम स्मूथली आणि एकदम हलक्यामध्ये तुमचं गिअरबॉक्स फिटिंग होतं। मग आपण पहिले हळूपणे हे टाईट करणार आहे नट। 10चे 6 बोल्ट हळू थोडं टाईट करायचं आपल्याला। फक्त आपल्याला मिनिंग मॅच करायचे पहिले। हे बघू शकता, असं तुम्हाला बरोबर मिनिंग मॅच करायचं आहे। मग तुम्हाला जे 10चे 6 बोल्ट आहेत ते फुल टाईट करायचे। आता आपण याच्यावर गिअरबॉक्स फिटिंग करणार आहे। आपलं क्लच गिअरबॉक्स चढून झालं आहे। आता आपल्याला पहिले 14चे हे 2 बोल्ट वरचे, लेफ्ट अँड राईट साईडचा आर्थिंगचा बोल्ट पहिले आपल्याला फेस टू फेस मॅच करायचं। बॅक साईडला थोडंसं गॅप येतं, मला थोडं बरोबर लेंथमध्ये घेऊन सगळे टाईट करायचे ते तिन्ही बोल्ट। असं तुम्हाला हे तिन्ही बोल्ट फुल टाईट करून घ्यायचे। फेस टू फेस मॅच झालं, ब्लॉकला मॅच झाल्यानंतर गिअरबॉक्स फुल टाईट करून घ्यायचे तुम्हाला। हे तिन्ही बोल्ट 14चे इथं एक आहे, पलीकडच्या साईडला एक आहे, आणि आर्थिंगचा हा बोल्ट आला। राईट साईडला बघू शकता, या साईडला पण एक 14चा बोल्ट आहे, हे पण तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचं बरोबर 14चा बोल्ट। मग तुम्हाला गिअरची पट्टी लावून घ्यायची आहे। त्याचे 12चे बोल्ट जे हे 2 आहेत, इकडचे हे लेफ्ट अँड राईट साईडला हे दोन्ही तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे लावून। हे बघू शकता, अशी पट्टी लावून घ्यायची तुम्हाला। म्हणजे जे वायर आहे तुम्हाला लावून घ्यायचे आहेत गिअरचे। हे बघू शकता, दोन्ही वायर आपण लावून टाकलेत वरचे आणि खालचे। मग तुम्हाला हा मेन नट लावून घ्यायचा 16चा। याची चाकी पण तुम्हाला लावून घ्यायचे, हे पण फुल टाईट करून घ्यायचं तुम्हाला। याची तुम्हाला चाकी लावून फुल टाईट करून घ्यायचं आहे। मग 17चा बोल्ट आणि हा 16चा बोल्ट आहे, हे आपल्याला फुल टाईट करून घ्यायचे आहेत। सेन्सरचं ब्रॅकेट लावून घ्यायचं आहे ह्या साईडचं आणि ह्या साईडचं। याला पण 12चे बोल्ट आहे दोन्ही, वरती खाली, हे तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे आहेत। मग बोल्ट ब्रॅकेट फुल टाईट करून झालं आहे आपलं। आता सायलेन्सरचं आता आपण स्टार्टर फिटिंग करणार आहे। इथं स्टार्टर फिटिंग करून झालं आपलं। हे 14चे बोल्ट फुल टाईट केलेत। हे आर्थिंगचा बोल्ट लावायचा आपल्याला छोटा आला, आणि इथं मोठा 13ची चाकी आहे। मेन वायर लावायची इथं, हे दोन्ही वायर लावून टाकायचे तुम्हाला। स्टार्टरची मेन वायर सॉकेट लावून घ्यायचं तुम्हाला। क्लचचं आपण वायर हे काढलेलं क्लचचं पाईप लावून घ्यायचं आपल्याला। क्लच सेटिंगचं म्हणजे थोडं एअर काढायचं तुम्हाला। ते झाल्यानंतर मग तुम्हाला जॉईंट लावून घ्यायचं आहे।